आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या बुलंद आवाजावर, आदर्श शिंदे यांच्यावर. त्यांचा आवाज, त्यांची मेहनत आणि त्यांचा संघर्ष प्रेरणादायी आहे. संगीत त्याच्या घरात जन्मापासूनच वाहत होतं. आजोबा प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्यांनी लाखो लोकांची हृदये जिंकली होती. वडील आनंद शिंदे हे मराठी संगीताचे अधिराज्य गाजवत होते. पण आदर्शसाठी हे आशीर्वाद जितकं मोठं होतं तितकंच ते ओझंही होतं. लोक त्याला पाहताच म्हणायचे, अरे हा आनंद शिंदेचा मुलगा, याला काही करून दाखवायचं काय आहे. हे वाक्य त्याच्या मनावर बाणासारखं घुसायचं. तो शांत हसायचा, पण आतून ठरवायचा, मी माझा आवाज लोकांच्या हृदयात बसवणार आणि माझं नाव स्वतःच्या कष्टांनी बनवणार. त्याचं बालपण साधं पण संगीतमय होतं. घरात रोज सुरांची साखळी गुंजत असायची. पण आदर्शचा रियाज वेगळाच होता. त्याने ठरवलं होतं की त्याचा प्रत्येक सूर म्हणजे त्याची ओळख. पहाटेच्या शांत वेळी सगळे झोपलेले असताना तो आरशासमोर उभा राहायचा आणि म्हणायचा, तू गायक आहेस, पण फक्त गाण्यासाठी नव्हे, लोकांच्या भावनांना आवाज देण्यासाठी. त्याचा रियाज तासन तास चालायचा. आवाज बसायचा, गळा दुखायचा, पण तो थांबायचा नाही. पहिल्यांदा त्याला स्टेज मिळालं तेव्हा प्रेक्षकांमध्ये थोडी हेटाळणी होती. हा आनंद शिंदेचा मुलगा आहे का, बघू काय करतो. आदर्शने माईक हातात घेतला, एक दीर्घ श्वास घेतला आणि पहिला सूर लावला. त्या एका सुराने सगळे शांत झाले. त्या क्षणी त्याला समजलं, लोकांचं मत नाही बदलायचं, त्यांच्या मनात जागा निर्माण करायची आहे. त्या रात्री तो घरी परतला तेव्हा आरशात स्वतःकडे पाहून म्हणाला, आज सुरुवात झाली आहे, पण अजून पर्वत चढायचा बाकी आहे. आणि तिथून सुरू झाला आदर्श शिंदेचा खरा प्रवास. संघर्ष, मेहनत आणि स्वतःच्या ओळखीचा शोध. संगीताच्या जगात पाय रोवायला सुरुवात झाली होती, पण यशाचं झार फुललं आधीच वादळ आलं. एक एक करून कार्यक्रम बंद होत गेले. रेकॉर्डिंगच्या संधी कमी झाल्या. ज्यांनी सुरुवातीला तू पुढे जाशील असं म्हणत पाठीवर थाप मारली होती, तेच लोक आता मागे वळून पाहायलाही तयार नव्हते. स्टुडिओच्या बाहेर तासन तास वाट पाहायचा. कदाचित आज संधी मिळेल या आशेने, पण दारं बंदच राहायची. त्या दिवसात आयुष्याने अनेक परीक्षा घेतल्या. घरातल्या जबाबदाऱ्या, आर्थिक ताण आणि मनावरचं ओझं सगळं एकाच वेळी वाढलं. त्याच काळात त्याचं एक प्रेम होतं, एक मुलगी जी त्याला खूप समजून घ्यायची, त्याच्या स्वप्नांवर विश्वास ठेवायची. पण वेळ, संघर्ष आणि गैरसमज यांचं ओझं त्या नात्यालाही झेपलं नाही. ती दूर गेली आणि आदर्शच्या मनात पहिल्यांदा शांतता निर्माण झाली. पण ती शांतता होती वेदनेची. रात्री उशिरा तो एकटाच बसायचा. गिटार हातात घेऊन स्वतःशी बोलायचा. कधी वाटतंय हे सगळं सोडून द्यावं, पण जर आज थांबलो तर उद्या कोण म्हणेल की आदर्श शिंदे हार मानणारा गायक होता. त्या भावनातून जन्माला आला त्याचा नवा सूर, ज्या सुरात दुःख होतं पण आशाही होती. त्या वेदनेनं त्याचं गाणं खरं बनवलं. जेव्हा झिंगाटसारखं गाणं जगभर गाजलं तेव्हा लोक म्हणाले, काय एनर्जी आहे या आवाजात. पण त्या एनर्जीच्या मागे होते डोळ्यातले अश्रू, रात्रीची भूक आणि अंतर्मनातला जळणारा आत्मविश्वास. त्या दिवसांनी त्याला एक गोष्ट शिकवली, गायक तोच जो गातो जेव्हा जग शांत झालं असतं. वेळ गेली पण त्याची मेहनत कधी थांबली नाही. ज्यांनी कधी दारं बंद केली होती त्याच स्टुडिओत आता त्याचा आवाज घुमू लागला. झिंगाट या गाण्यानं त्याचं आयुष्य अक्षरशः पालटलं. लोक नाचले, आनंदले, पण आदर्शला त्या बीट्समध्ये स्वतःचे संघर्ष ऐकू येत होते. त्याला आठवायचं, त्या दिवशी स्टुडिओच्या बाहेर उभं राहून तो म्हणाला होता, एक दिवस हेच दार माझ्यासाठी उघडेल. आणि ते खरं झालं. आता आदर्श शिंदे फक्त गायक नाही तर प्रेरणा आहे. त्याचा आवाज महाराष्ट्राच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक तरुणाच्या कानात जोश भरतो. तो म्हणतो,
यश मिळतं तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात, पण खरी कमाई ती असते जेव्हा एखादं मूल म्हणतं, मला आदर्श शिंदेसारखं व्हायचंय. त्याचं गाणं आता फक्त स्वर नाहीत, ते हजारो संघर्षांची कहाणी आहे. आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीवर मात करून आज तो डोकं उंच करून म्हणतो, माझा आवाज माझं शस्त्र आहे आणि माझी ओळख माझ्या मेहनतीत आहे. त्याचं आयुष्य सांगतं, जर मनात संगीत आणि जिद्द असेल तर कोणतीही तुटलेली तान पुन्हा सुरात आणता येते. आता सांग ना, तुम्हाला आदर्श शिंदेंचं कोणतं गाणं सगळ्यात जास्त आवडतं? कमेंटसारखं इथेच लिही, माझं फेवरेट गाणं आहे.